नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शुभम आणि शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला की तुम्ही नवीन आहात तर मिरची किती केली पाहिजे। थोडक्यात खर्चाचं बजेट आणि कमी बजेटमध्ये तुम्हाला मिरची करता येईल का, किंवा तुमचं बजेट जास्त आहे तर तुम्ही मिरची किती केली पाहिजे आणि कमी बजेट आहे तर तुम्ही किती केली पाहिजे याची माहिती आज आपण घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू शकतो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिरचीचं तसेच इतर पिकांचं पूर्ण मार्गदर्शन भेटून जाईल। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्ही आपले सदस्य बनून राहताल। तर शेतकरी मित्रांनो, आता तुमचं बजेट कमी आहे तर ठीक आहे, आपले एक 7-8 मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती आपण आज बोलणार आहे व्हिडिओमध्ये। तर पहिला मुद्दा म्हणजे या नेट हाऊसला खर्च किती। तर शेतकरी मित्रांनो, नेट हाऊसला खर्च साधारण तुम्हाला एकरी नेट हाऊसला 1 लाख रुपयेपर्यंतही खर्च येऊ शकतो। 1 लाख रुपयेपर्यंत म्हणण्यापेक्षा 1 लाखामध्ये मिरची चालू होईपर्यंतचा खर्च आहे। तर तुम्हाला नेट हाऊसमध्ये एकरी खर्च 70,000 रुपयेपर्यंत एकरी खर्च पडतो। तसेच इतर खर्च बाकीचा खर्च धरून मी तुम्हाला 1 लाख रुपये म्हणलो। तर अर्ध्या एकरामध्ये किती खर्च येतो तुम्हाला मित्रांनो, अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला 45 ते 50,000 रुपयेपर्यंत खर्च येतो। तसेच तुम्हाला जर 10 गुंठे क्षेत्र करायचं असेल तर त्याला किती खर्च येईल, तर त्याला तुम्हाला मित्रांनो 30 ते 35,000 रुपये, 35,000 रुपये धरूनच चाला। 30 ते 35,000 रुपये खर्च तुम्हाला फक्त नेटच्या कापडाचा येतो आणि त्याच्यामध्ये परत इतर काठी खिळे आले आणि तार आली त्याला काही जास्त जाणार नाही, परंतु एक 10,000 रुपये धरून चाला। तर मित्रांनो, तुम्हाला कळलं की अर्ध्या एकरी किती, एकरी किती आणि 10 गुंठ्याला खर्च किती। तर 10 गुंठ्याला तुम्हाला जर करायचं असेल तर 35 ते 40,000 रुपये, अर्ध्या एकराला तुम्हाला करायचं असेल तर 50 ते 55,000 रुपये, आणि तुम्हाला जर एकराचं करायचं असेल तर तुम्हाला 75 ते 80,000 रुपये धरून चालावे लागतील, ज्याच्यामध्ये तुमचं नेट आलं, काटे आलं, तार आलं, इतर खर्च तुम्हाला वेगळा आहे। तर शेतकरी मित्रांनो, औषधांचा खर्च कसा, दुसरा मुद्दा आपला औषधांचा खर्च कसा। तर मित्रांनो, मिरची चालू व्हायला आपल्याला 45 ते 55 दिवसाचा कालावधी धरून चाला। 45 दिवसात सरासरी मिरची चालू होतेच, परंतु काही शेतकऱ्यांचं औषधांचं किंवा इतर नियोजन जे थोडंसं हुकल्यामुळे 10 दिवस एक्स्ट्रा धरून चाला, 55 दिवसात तुमची मिरची चालू होते। तर 55 दिवसापर्यंतचा आपला खर्च साधारण म्हटलं तरी एकरी तुम्हाला 40,000 रुपयेपर्यंत धरावं लागेल। तुम्हाला अर्ध्या एकरी 30,000 रुपयेपर्यंत ते 30 म्हणजे 25 ते 30,000 रुपये एक साधारण धरून चाला। आणि तुम्हाला जर 10 गुंठ्याला करायचं असेल तर 20,000 रुपये खूप आहेत। तर आता कमी बजेटवाल्याने 10 गुंठे मिरची परवडते का, तर आता आपला जो चौथा किंवा 5वा टॉपिक असेल हा साधारण, तर मिरची परवडते का। तर शेतकरी मित्रांनो, 10 गुंठे मिरची ही परवडते। तुम्ही सुरुवातीला 10 गुंठे मिरची करा, ज्यातून तुम्हाला अनुभव मिळेल, आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं अनुभव कोणत्याही क्षेत्राचा। तर 10 गुंठे मिरची तुम्ही केली तर 10 गुंठ्यात 2 टन तोडा प्रत्येकी तोड्याला जरी निघू लागला तर खूप आहे। आपले व्हिडिओ बघा चॅनलवरती जाऊन, ज्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगितले 14 गुंठ्यामध्ये, काही वेळा 20 गुंठ्यामध्ये किती प्रकारे माल निघाला, 20 गुंठ्यामध्ये काही वेळा 4-4 टनाचं माल काढले आपण, तसेच 14 गुंठ्यामध्ये काही वेळा आपण 2-2.5 टनापर्यंत माल काढलेला आहे। त्यामुळे 10 गुंठ मिरची तुम्हाला परवडते, परंतु तिला चांगलं सांभाळलं पाहिजे। तर आता 5वा टॉपिक म्हणजे मिरची लावायची कोणती। तर मिरची तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर माझ्या मते इंडस 11 बेस्ट राहील, कारण जे इंडस 11 आहे ते 12 महिने तिला रेट असतो, मार्केटमध्ये रेट कंपल्सरी चालू असतो, आणि मिरची 8 ते 9 महिन्यापर्यंत चालवता येते। तर 6वा टॉपिक आपला हाच राहणार आहे की मिरची किती दिवस चालते। तर मिरची आपण जर चांगल्या पद्धतीने सांभाळली तर मिरची 6 ते 7 महिन्यापेक्षा जास्तही चालते, तसेच 9 महिन्यापर्यंत आपण मिरची चालवू शकतो चांगल्या पद्धतीचे। आणि आपल्याकडे बरेच प्लॉट आहेत जे 9-9, 10-10 महिने चालवलेत। काही मिरच्या आपण वर्षही, म्हणजे थोडक्यात वाढदिवस काही मिरच्यांचे आपण केलेले आहेत। तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर तेही व्हिडिओ आहेत ज्या मिरच्यांचा आपण 10 महिन्यापेक्षा जास्त चालवले आहेत, त्याही तुम्ही बघू शकताय। तर आजचा आपला टॉपिक संपला। तर या टॉपिकमध्ये तुम्हाला कळलं खर्चाचं नियोजन कसं आणि बाकीचं नियोजन कसं। तर आता बऱ्याच शेतकऱ्यांचा हा प्रश्न होता की आपल्याकडे ऑनलाईन शेड्यूल मिळेल का। तर शेतकरी मित्रांनो, आपण तुमच्यासाठी ऑनलाईन शेड्यूल ही अवेलेबल करून दिलेले आहेत, ज्या शेड्यूलमध्ये फक्त तुम्हाला एकदम कमी दरामध्ये पूर्ण महिन्याचं शेड्यूल दिलं जातं, जिथं तुम्ही एखादा कन्सल्टंट किंवा तुम्ही एखादा मार्गदर्शन ठेवायला जाता, तिथे तुम्हाला एकतर त्यांचे प्रोडक्ट खपवले जातात किंवा त्यांनी बोलतात की आमची औषधं वापरा, ज्यातून तुम्हाला आम्ही उत्पन्न काढून देऊ, परंतु तुम्हाला माहिती आहे उत्पन्न कशा प्रकारे निघतं आणि खर्च किती प्रकारे होतो। खर्च खूप जास्त प्रकारे असतो त्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून, आणि ते तुम्हाला फुकटमध्ये मार्गदर्शन करतात, परंतु त्यांचं पूर्णपणे खर्चाचं बजेट खूप हाय जातं। तर आपल्या शेतकरी राजा या यूट्यूब चॅनल हा नवीन आपण एक असा
सुरू केलेलं आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त 999 रुपयामध्ये पूर्ण महिन्याचं शेड्यूल दिलं जातं, ज्यात कॉलवर मार्गदर्शन असतं, तसेच व्हिडिओ कॉलवर तुमचा प्लॉट पाहिला जातो, फोटो तुमचे प्रत्येकी 2 दिवसाला घेतले जातात, ज्याच्यामध्ये पूर्णपणे चेकिंग केलं जातं. आता सध्या आपल्याकडे याच्यामध्ये सातारा, बुलढाणा, माढा, नाशिक, अमरावती, अजून विदर्भामध्ये वाशिम, तसेच पुणे, सासवड आणि वीरधरण, इतर अनेक भागांमध्ये, तसेच सांगली, मिरज साईट, सांगोला साईट, मंगळवेढा, इतर भरपूर ठिकाणहून आपल्याला मिरचीचे ऑनलाईन कन्सल्टिंग सध्या चालू आहे. तर मी इंदापूर तालुक्यात आहे आणि मी तसेच बऱ्याच ठिकाणी व्हिजिटही करतो. जर तुमचं मिरचीचा प्लॉट तिथे जवळ असेल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करून ठेवा एकदा, जेणेकरून प्लॉट जवळ असेल तर आपण तिथं 100% व्हिजिट देण्याचा प्रयत्न करू आणि आपण व्हिजिट हे करतच असतो. तर चला शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं 999 मध्ये आपण पूर्ण महिन्याचं शेड्यूल तुम्हाला देतो. तसेच तुमचं जर क्षेत्र कमी आहे, आर्थिक अडचणींमुळे तुम्ही जर अडचणीत असाल तर आपण तुम्हाला मार्गदर्शन 100%च करू. तुम्ही त्याचा काही टेन्शन घेऊ नका. तर आपले व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती अजून चांगल्या प्रकारे मिळत राहील. तर चला शेतकरी मित्रांनो, आज तुम्ही बघितलं कशा पद्धतीनं प्लॉटचं नियोजन तसेच आपलं मार्गदर्शन कशा पद्धतीनं मिळतं हे तुम्ही आज आपल्या चॅनलवर बघितलं. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून एकदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ज्या मित्रांना शिमला मिरची करायची आहे तसेच ज्या मित्रांना शेतीची आवड आहे अशा मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल आणि त्याच्यातून उत्पादन घेऊन शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं आपलं उत्पन्न वाढवू शकतात. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद. तर तुम्ही म्हणसाल आजच्या व्हिडिओमध्ये प्लॉट दाखवला नाही, तर प्लॉट न दाखवण्याचं कारण म्हणजे आजचा व्हिडिओ फक्त माहितीसाठी होता. तरी मी तुम्हाला थोडासा प्लॉट दाखवतो, ज्यामध्ये हे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं हे क्षेत्र एकदम 10 गुंठ्याचं क्षेत्र आहे आणि या 10 गुंठ्यामध्ये आपण सध्या कन्सल्टिंग करतोय. तर चला मित्रांनो, भेटूया अशा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ फक्त माहितीसाठी होता. बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्लॉट वगैरे दाखवलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकताय. तर धन्यवाद.